डायस म्हणजे मला इंस्टाग्रामवर जर फॉलो करत असाल तर तुम्हाला डेफिनेटली माहीत असेल की मानव कौल यांच्या लिखाणाची मी किती मोठी फॅन आहे। तर मग बेस्ट ऑफ मानव कौल बुक्स ये वीडियो तो बनता है बॉस, राइट? हाय अँड हॅलो, वेलकम टू रीडर्स डायस। ॲज आय मेन्शन बिफोर, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानव कौल यांच्या पुस्तकांविषयी बडबड करणार आहोत। त्याआधी तुम्ही रीडर्स डायसला सबस्क्राईब करा आणि पुस्तकांशी रिगार्डिंग असं छान छान कॉन्टेंट जर तुम्हाला हवं असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजचा व्हिडिओ माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मी अशा लेखकाच्या पुस्तकांची तुम्हाला माहिती देणार आहे ज्याची 6 पुस्तकं मी गेल्या 3 महिन्यात लागोपाठ अक्षरशः खाऊन टाकली आहेत। येस, मानव कौल यांची पुस्तकं वाचणं माझ्यासाठी एक अनफॉरगेटेबल एक्सपिरियन्स असतो, कारण तेव्हा मी स्वतःला विसरून त्यांच्या साहित्यात पूर्णपणे रममान होत असते। बिफोर टॉकिंग अबाउट बुक्स, तुम्हाला माहीत आहे का की मानव कौल कोण आहेत? जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला त्यांची इत्थंभूत सगळी माहिती मिळून जाईल। तुम्ही त्यांना अनेक मूवीजमध्ये सुद्धा पाहिलं असेल आणि त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांची नाटकंसुद्धा लोकांमध्ये खूप खूप फेमस आहेत। पीपल रिअली लाईक व्हॉट हिज वर्क। तर मी त्या मानवला ओळखत नाही, मी त्या मानवला ओळखते ज्यांची पुस्तकं वाचताना मी अक्षरशः त्यांच्यासोबत वाहत असते। मला माझं असं वेगळं काही अस्तित्वच तेव्हा जाणवत नाही। सो नाव लेट्स गेट स्टार्टेड विथ द बुक्स। तर हा व्हिडिओ बनवेपर्यंत मी मानव कौल यांची 6 पुस्तकं वाचलेली आहेत, अजूनही बरीचशी वाचणं बाकी आहे। त्याचं सर्वात पहिलं पुस्तक होतं ठीक तुम्हारे पीछे, जे माझ्याकडे आत्ता नाही आहे, माझ्या एका फ्रेंडनी बॉरो केलं आहे। आय होप मला ते लवकर सुखरूप व्यवस्थित वापस मिळेल। तर ठीक तुम्हारे पीछे हा एक कथासंग्रह आहे अँड दिस इज द बुक की ज्यामुळे मी मानव कौल यांची धडधड उरलेली 5 पुस्तकं वाचून काढली। मानव यांचं पण हा पहिलाच कथासंग्रह आहे। तर या पुस्तकामध्ये ज्या स्टोरीज आहेत त्या वाचताना तुम्हाला असं वाटतं की म्हणजे जर आता आपण प्रौढ वयात असताना आपल्या बालपणाकडे आपण कुठल्या दृष्टीने बघतोय ना, त्या पर्स्पेक्टिव्हने त्या कथा लिहिलेल्या आहेत। प्रत्येक कथा वाचताना असं वाटतं की ओ, मी जर टीनेजर असलो असतो तर मला पण याच फिलिंग्स असल्या असत्या। तर हे पुस्तक आहे ठीक तुम्हारे पीछे। टू बिगिन विथ हिंदी लिटरेचर किंवा टू नो व्हॉट इज मानव्स वर्ल्ड, आय थिंक दिस इज द बेस्ट बुक यू कॅन रीड। त्यानंतर नेक्स्ट पुस्तक आहे तुम्हारे बारे में। येस, जस्ट लाईक द नेम सजेस्ट, हे पुस्तक ॲक्च्युली तुमच्याविषयी आहे। म्हणजे एकट्यात बसल्यानंतर जर तुमचं डोकं शांत असेल, जे मोस्टली नसतं, पण जर तुमचं डोकं शांत असेल तेव्हा तुमच्या डोक्यात कुठले विचार येतात, तुमचे थॉट्स कसे रँडम येत राहतात, ते थॉट्स लेखकांनी या पुस्तकामध्ये मांडलेत। मोस्टली आपण असे थॉट्स डायरीमध्ये वगैरेच लिहितो, वी आर अनेबल टू शेअर देम विथ अदर्स। तर ते थॉट्स या पुस्तकामध्ये आहेत। याची स्टार्टिंग मला खूप आवडली होती, जी मी तुम्हाला वाचून दाखवते। क्या तुमने कभी देखा है खुद को पढ़ते हुए, मैंने उस दृश्य को लिखा है तुम्हारे लिए। किती छान, किती सुंदर। ही लाईन वाचून मी स्वतःला थांबवू नाही शकले हे पुस्तक विकत घेण्यापासून अँड ऑफकोर्स वाचून पण काढलं। तुम्ही पण वाचा, कसं वाटलं मला सांगा। नेक्स्ट पुस्तक आहे बहुत दूर कितनी दूर होता है। हे याला आपण असं ट्रॅव्हल डायरी किंवा एक काइंड ऑफ प्रवास वर्णन म्हणू शकतो। सो बेसिकली मानव कौल इज अ सोलो ट्रॅव्हलर। तर त्यांनी एकटं प्रवास करताना तेव्हाचा सेल्फ टॉक काय होता, तिथे त्यांना कुठे एकटेपणा जाणवला होता का, व्हॉट वॉज हिज एक्सपिरियन्सेस, ते त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत। तर बेसिकली एका कलाकारासाठी ट्रॅव्हलिंग म्हणजे थेरप्युटिक एक्सपिरियन्स असतो, पण का, ते तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल। सो ह्या पुस्तकाच्या शेवटी म्हणजे जेव्हा त्यांचा युरोपातला दौरा तो संपला तेव्हा हे पुस्तक पण संपलं आणि त्याच्या शेवटी एकदम लास्ट लाईन मला यातली खूप आवडली होती। इस यात्रा को अपने भीतर से निकाल कर आपके हाथों में सौंप रहा हूँ मेरे सहयात्री। म्हणजे मेरे सहयात्री या 2 शब्दामध्ये त्याने आयडेंटिफाय केले की यार मी पण ॲज अ रीडर आय वॉज अ पार्ट ऑफ युअर होल ट्रॅव्हल डायरी। मला ही गोष्ट खूप माझ्या मनाला स्पर्श केली आणि म्हणून हे पण पुस्तक मला फार आवडलं होतं। नेक्स्ट पुस्तक आहे रूह। मानव कौल यांची पुस्तकं कशी आहेत माहिती का, तुम्ही तुमचा फेवरेट एक मिठाईचा डब्बा घेतला आणि त्यातली एक मिठाई घेतली, फॉर एक्झाम्पल एक गुलाबजामुन घेतलं, तर एकावरतीच तुमचं मन नाही भरत, तुम्हाला अजून खावेसे वाटतात। दिस बुक्स आर लाईक दॅट की एक पुस्तक वाचल्यानंतर अजून जास्तीत जास्त मानव कौल यांची पुस्तकं वाचू वाटतात। तर रूह, तर बेसिकली असं आहे की तुमचं जर जिथे तुम्ही जन्मलात तुमचं राहतं घर आधीचं
ते आणि जिथे तुम्ही आत्ता राहतात, जर ते दोन्ही तुमचे जर घर एकच असतील तर आय टेल यू तुम्ही फार नशीबवान आहात. म्हणजे काही एक कारणामुळे आपल्याला ते जुनं घर सोडावं लागतं आणि आपण नवीन ठिकाणी शिफ्ट होतो आणि आपण परत त्या जुन्या घरी कधीच वापस जाऊ शकत नाही. तर ते जुनं घर कायम आपल्या मनात घर करून बसलेलं असतं. जर तुम्ही कधी हा इमोशन्सवाला हा फेज जर एक्सपिरियन्स केला असेल तर रूह हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. म्हणजे हा पण एक ट्रॅव्हल डायरी म्हणजे यात्रा वृत्तांत आपण याला म्हणू शकतो तो आहे, ज्याच्यामध्ये मानव त्यांच्या जुन्या घराला म्हणजे काश्मीरला जाऊन तिथे भेट देतात. तर तेव्हा व्हॉट ही हॅज गॉन थ्रू ऑल ते त्यांनी या पुस्तकामध्ये सांगितलं आहे. म्हणजे हे पुस्तक मला ना असं इमोशन्सचा असा खूप मोठा भांडार वाटला होता की एकानंतर एक इमोशन्सच्या अशा स्टेप्स तो पार करत आहे आणि आपणही एका ठिकाणी बसून आपणही त्यांच्यासोबत पूर्ण ते ट्रॅव्हल करत आहे. हे रूहमध्ये आहे. सो तुम्हाला पण असं वाटते की पूर्ण जग फिरा यार तुम्ही, पण तरीही जुनं घर तुमच्या मनात श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या सोबत राहतं. तर दिस बुक इज अबाउट दॅट, रूह. नेक्स्ट पुस्तक आहे चलता फिरता प्रेत. नावावरून तुम्हाला असं वाटू शकते की काय हॉरर पुस्तक आहे. म्हणजे जेव्हा मी वाचत होते आणि आय यूज टू कॅरी दिस बुक एव्हरीवेअर, तर लोकांना असंच वाटत होतं की हॉरर पुस्तक वाचते, पण तसं काय नाही आहे. चलता फिरता प्रेत हा पण एक कथासंग्रह आहे. म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की जर तुम्ही माणसातल्या जे इमोशन्स जर बाजूला काढल्या तर प्रत्येक माणूस एक चलता फिरता प्रेतच असतो. याच्यामध्ये या पुस्तकामध्ये चलता फिरता प्रेत नावाची एक कथा आहे, शेवटची कथा, जी ॲक्च्युली लेखकाला पडलेलं स्वप्न आहे आणि खूप सुंदर आहे. स्वप्नामध्ये सगळं काही पॉसिबल होऊ शकतं. मेलेला माणूस पण वापस येऊ शकतो, जिवंत माणूस पण मरू शकतो. पण याच्यातली माझी फेवरेट कथा आहे पिता और पुत्र नावाची, ज्याच्यामध्ये वडिलांचा मृत्यू होतो आणि तो जो मुलगा असतो तो ही कुडंट इव्हन क्राय, तो त्याचे इमोशन्सच एक्सप्रेस नाही करू शकत, कारण त्यानं त्याच्या मनामध्ये, त्यानं त्याच्या इमॅजिनेशनमध्ये त्याच्या वडिलांच्या मृत्यूची एवढ्या वेळा कल्पना केलेली असते की तो इनडायरेक्टली स्वतःला रेडी करत असतो की जेव्हा ॲक्च्युली त्यांचा मृत्यू होईल तेव्हा आय शुड बी प्रिपेअर्ड फॉर दॅट मोमेंट. पण एवढी तयारी करूनही तो त्या सिच्युएशनला नीट हँडल नाही करू शकत. म्हणजे तो रडूही शकत नाही. तर यू कॅन अंडरस्टँड की त्याच्या मनात नेमकं काय चालू असेल. सो दॅट मेड मी थिंक की मृत्यू ही अशीच एक गोष्ट आहे. आपल्याला माहीत आहे एक ना एक दिवस मृत्यू येणारच आहे, पण तरी पूर्ण आयुष्यभर आपण त्याची कधीच तयारी नाही करू शकत की जेव्हा येईल तेव्हा मी प्रिपेअर्ड असेल. दॅट्स इम्पॉसिबल. अँड द लास्ट बट नॉट द लिस्ट, साक्षात्कार ही कादंबरी आहे. याचा कव्हर पेज सारखं याचं कॉन्टेंट पण बऱ्यापैकी बोल्ड आहे, ते लक्षात येईलच तुमच्या. बॅक कव्हर पण दाखवते. तर या कादंबरीमध्ये 3 लेखकांची स्टोरी आहे आणि 3 लेखक एकाच विषयावरती लिखाण करत आहेत, पण प्रत्येकाचं व्हर्जन वेगवेगळं आहे. रुबिना नावाची मुलगी जी वकील आहे ती ॲक्च्युली तिथली या नावाने बुक्स रिव्ह्यू करते, जस्ट लाईक माझ्यासारखं रीडर्स डायस नावाने जसं मी करते तसं. तर तिला तिची आयडेंटिटी रिव्हील नाही करायची, पण ती खूप छान लिहिते. ती तिच्या लिखाणाप्रती पूर्णपणे इमानदार आहे. नंतर दुसरा आहे तिचा बॉयफ्रेंड अतीव नावाचा. तर त्याला फक्त लोकांची वाहवा मिळवायची, त्याला लिखाणाची तेवढी जाण नाही आहे, त्याच्यामध्ये ते आर्ट नाही आहे, स्किल नाही आहे, बट स्टील ही इज लाईक की मी जे लिहील ते लोकांना आवडलंच पाहिजे आणि त्यांच्याकडून मला वाहवा मिळालीच पाहिजे. सो ही इज व्हेरी डेस्पिरेट टू बी नोन ॲज अ बेस्ट सेलर ऑथर टाईप. आणि तिसरा आहे शुभांकर, जो ॲक्च्युली एस्टॅब्लिश्ड 54 इयर ओल्ड ऑथर आहे आणि त्यांची पण एक स्टोरी आहे जी या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तर ही साक्षात्कार नावाची जी कादंबरी आहे ती आहे ॲक्च्युली लेखकांबद्दल, लिखाणाबद्दल. म्हणजे आपण एवढे सगळे पुस्तकं वाचतो, पण पुस्तक लिहिण्याची काय प्रोसेस असते, एका लेखकाला कुठल्या मेंटॅलिटीमधून तो कुठला प्रवास असतो ते तुम्हाला या पुस्तकात वाचायला मिळेल. सो खूप इंटरेस्टिंग आहे. हे पुस्तक वाचताना माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण काहीतरी लिहितो तर प्रत्येक लेखकाला असं वाटणं खूप साहजिक आहे, स्वाभाविक आहे की मी लिहिलेलं वाचलं पाहिजे, पण ते वाचून लोकांना आवडलंच पाहिजे आणि त्यासाठी माझी लोकांनी स्तुती केलीच पाहिजे. हे जे ऑब्सेशन आहे तर ते त्यांना लिखाणाप्रती बेईमान बनवतं. तुम्ही तुमचं मनातलं तुम्ही लिहू नाही शकत. सो याच्यामध्ये असं खूप ब्युटिफुल मेसेज दिलेला आहे की जे तुम्हाला वाचावं असं वाटेल, जे तुम्हाला असं वाटेल की हे काहीतरी लिहून मी वेगळं कॉन्ट्रीब्युशन देत आहे साहित्यामध्ये, ते तुम्ही लिहिलं पाहिजे. दिस इज अ व्हेरी गुड लर्निंग फ्रॉम दिस बुक, साक्षात्कार.
सो ही होती ती 6 पुस्तकं मानव कौल यांची जी मी वाचलेली आहेत. हे पण आहे एक अंतिमा नावाचं, पण मी अजून वाचलं नाही आहे. जेव्हा वाचेन मी तेव्हा त्याचा रिव्ह्यू देईलच. तर बेसिकली असं आहे ना की मला एक थोडीशी सवय आहे की जेव्हा मी पुस्तक वाचते एका लेखकाचे ना सलग 6-7 अशी पुस्तकं वाचले तर माझं मन ना विचार करायला लागतं त्याच्या लिखाणावरून की त्याचे कॅरेक्टर कसं असेल, त्याची पर्सनॅलिटी कशी असेल, त्याची वृत्ती कशी असेल, व्यक्तिमत्व कसं असेल, असं मी विचार करायला लागते. त्याच्यामुळे काय होतं की मी जेव्हा मानव कौलची पुस्तकं वाचत असते आय मेक शुअर की माझ्याकडे एक ॲडव्हान्समध्ये असे एक पुस्तक माझ्या घरात पडून असेल की जे मी वाचलं नाही आहे, त्याचं वाचन बाकी आहे. म्हणजे मला मेंटली मी स्टेबल राहील की ओके एक पुस्तक आहे मी कधीही वाचू शकते. आणि असं करत करत मी ॲडव्हान्समध्ये त्यांची खूप सारी पुस्तकं घेऊन ठेवते की यार कधी ना कधी वाचनात येतील, पण आता तरी असावी घेऊन तरी ठेवावी ॲटलिस्ट. सो दिस इज माय वन ऑफ द हॅबिट्स वाईल रीडिंग मानव कौल्स बुक्स. तर येस, कसा वाटला हा व्हिडिओ सांगा. थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला. जर तुम्ही पण मानव कौल यांचे माझ्यासारखी फॅन असाल तर त्यांची पुस्तकं कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मला रिकमेंड करा तुम्ही कुठली चांगली वाचली असतील. आणि अशा छान छान बुक्सचे रिव्ह्यूजसाठी सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या बुक लवर फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ शेअर करा. रीडर्स डायरीला तुम्ही इंस्टाग्रामवरही फॉलो करू शकता आणि इथेही सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.